चैत्राचे सरते दिवस आले. राजगड सोडून राजांना आता 6 महिने लोटले होते. जिजाबाई पावसाळ्यांपूर्वी राजे परतणाऱ्या मोहऱ्याने वाट बघत होत्या आणि एक दिवस त्यांच्या खाजगीच्या कारभाराने त्यांना वर्दी दिली. जासूजांचे नाईक बहिर्जी आले आहेत. जिजाबाई शंभूबाळांचा हात धरून बहिर्जीला भेटण्यासाठी सदरेवर आल्या. जोहार केलेल्या बहिर्जी त्यांच्यासमोर गर्दन पाडून उभा होता. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. जबान कशी खुली करावी हे त्याला उमगत नव्हतं. शेवटी जिजाऊंनी जाणवणाऱ्या जरबेत त्याला विचारले, नाईक, जबान बंद का? कोण मामला आहे? बोला, आमचा अंत पाहू नका. आपले तोंड ओंजळीत झाकत बहिर्जी भरड्या आवाजात कसा तरी बोलला, घात झाला मासाब. हबशी जवारच्या वेड्यात महाराज पन्हाळगडावर फसलं. गनिमानं गडाला लई घट्ट घेर टाकलाय. नाईक. जिजाबाई कशा तरीच ओरडल्या. त्यांचे अंग ताठरले. त्यांच्या मातेच्या मनाला कितीतरी कुशंकांचा क्षणात वेढा पडला. नकळच त्यांनी शेजारी बसल्या बाळराजांना जवळ बिलकते घेतले. त्यांचा थरथरता हात बाळराजांच्या पाठीवरून फिरू लागला. भिरभिर ते मन पन्हाळगडाभोवती गिरट्या घालू लागले. काळजात काही कड दाटून आले. किती मरणांना बगल देत आमचा शिवबाराजांनी दौडावं. सुखाचा माग धरून किती संकट जिंदगीभर त्यांच्या मागं हात धुवून लागावीत. राजे, वेड्यात तुम्हीच नाही तर आमचं सारं आऊ पण फसलंय. तुमच्या या शंभू बाळांचं फर्जंद पण वेड्यात फसलंय. उभी मराठी दौलत वेड्यात फसलीय. काय करावं? काहीच न बोलता जिजाबाई सदर बैठकीवरून उठल्या आणि शंभू बाळांचा हात धरून जडावल्या पावलाने आपल्या खाजगीच्या महालाकडे निघून गेल्या. प्रसंगी त्या साऱ्यांना धीर दिलासा देत आल्या होत्या, पण खुद्द त्यांना धीर द्यायला जगदंबेशिवाय जाणतं दुसरं कोण होतं? राजगडावरून जिजाऊंची तातडीची फरमाने 12 मोळात मुलकभर सुटली. चाकण, पुरंदर, सिंहगड, वर्धनगड, प्रतापगड चोहोबाजूनी मराठी फौजा राजगडावर जमाव करू लागल्या. राजांच्या भोवती दाटलेल्या वेड्याचा कसा उपराळा करावा हाच पेच साऱ्यांना पडला. सरनौबत नेताजी तर कर्नाटक मुलखात गदग मुक्कामी होते. जौहरने वेडा भरून पुरते 2 महिने लोटले. बाहेरचे चिटपाखरू आत घुसणार नाही आणि पन्हाळगडावरचा नाग सोनचाफ्याचा दरवळ सुद्धा हुल भरून बाहेर निसटणार नाही, असा बळकट बाका वेढा सिद्धी जौहरने आवडला होता. पन्हाळ्याच्या मावळतीला सिद्धी मसूद, भाई खान, सादत खान, बाजी घोरपडे आणि उगवतीला फाजल खान, रुस्तेमे जमा, बडे खान, सर्जेराव घाडगे अशा सरदारांचे ताकदवर कडे पडले होते. या सर्वांवर आपली जागती हबशी नजर ठेवून जाड ओठांचा सलाबत खान सिद्धी जौहर रोज गडाभोवती फेरफटका देत होता. सह्याद्रीचा सिंह हबशी तरसांच्या आणि देशी लांडग्यांच्या कोंडाळ्यात अडकला होता. नेताजींची वाट बघून थकलील झालेल्या जिजाबाई खाशा पन्हाळ्याचा वेढा फोडायला तयार झाल्या. पडत्या पावसात घोड्यावर खोगेरे चढली. जिजाऊने कमरबंदाजवळ म्यानबंद तलवार जडवली. घोडा आणि पाऊल लोकांना कुचासाठी तयारीच्या आज्ञा सुटल्या. सदरेवर जिजाऊंसमोर जायची कुणाला छाती होईना. त्यांच्या मागून घोटाळणाऱ्या शंभूबाळांना ही कसली गडबड चालली आहे काही उमगत नव्हते. कधी नव्हे ते थोरल्या अवनी कमरेला हत्यार का लटकावले काही कळत नव्हते. शेवटी त्यांनी जिजाबाईंना विचारले, वेडा म्हणजे काय थोरल्या आऊ? आम्ही येणार तुमच्या संगती वेडा फोडायला. ते बाल बोल ऐकताना जिजाऊंना तशा अवस्थेत ही गलबलून आले. त्यांच्या पदरी आता एकटे शिवबाराजे राहिले होते. राजांच्या राणीवशात सईबाईंची यादगीर म्हणून बच्चा असा हा एकटाच शंभू होता. अफजल खानाच्या मोहिमेवर जाताना शंभूबाळांना जपा असे सांगून जसे पाठमोरे झालेले राजे आजवर पुन्हा राजगडाकडे फिरकले नव्हते. बाळराजांना जपा म्हणणारे राजेच पन्हाळ्यात अडकून पडले. त्यांचा हा अजान पोर विचारतो आहे, वेडा म्हणजे काय थोरले आऊ? दोन्ही हातांचा वेडा घालून शंभूबाळांना जवळ घ्यावे आणि ज्यामुळे चालत्या गाड्याला खीळ बसते आणि मागे राहिलेल्या आमच्यासारख्या कबिल्याच्या काळजाला पीळ पडतो त्याला वेढा म्हणतात बाळराजे, असे जिजाऊंना म्हणावेसे वाटले. पण त्यांनी आपल्या नातवाला काही सांगितले नाही. बाळराजांच्याकडे बघताना मात्र जिजाबाईंना हरबट ज्योतिषांच्या भाकीत बोलांची याद आली. आप्तगणांकडून फसला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. आणि उगाच जिजाबाईंना वाटले, आता आपण गड उतरलो की तुम्हाला फसविणाऱ्या सर्वात मोठ्या आप्तांपैकी आम्ही एक होऊ. आता जिजाऊ कुणालाच काही सांगू शकत नव्हत्या. समय सांगण्याचा नव्हता, सरसावण्याचा होता. वेळ घोळ घालण्यापेक्षा मेळ घालण्याची होती.
भोसल्यांचा कबिला कधीच कचदिल असणार नाही हे सिद्ध करायला मासाहेब तयार झाल्या. राजांच्यासाठी असंख्य चिंतेची मरणे त्या जगल्या होत्या. आता एक जागते मरण मरायला त्या तयार झाल्या. एकाएकी गडाच्या पाली दरवाजावरची नौबत दुडली. पाठोपाठ वर्दी आली. सरनौबत नेताजीराव पालकर सिद्धी हिलालासह गड चढून येत आहेत. बाराबंदीवरून कंगणीदार पगडीवरून पानथेंब ओघळणारे नेताजी मुजरा करीत जिजाऊंच्या समोर सामने पेश झाले. त्यांची गर्दन वर उठत नव्हती. या लष्कर प्रमुख, राजांच्या भोवतीचा वेढा फोडण्यासाठी आम्ही खाशा गड उतरणार आहोत. संगती कुमकेला आमचे शंभूबाळ घेणार आहोत. त्यापूर्वी तुमचीच वाट आम्ही बघतो आहोत. तेवढं कमरेचं हत्यार उतरून आमच्या हाती द्या. मराठ्यांच्या सरलष्करांच्या हातातील हत्यारात हत्तीचं बळ असतं असं आम्ही ऐकून आहोत. आमचे शिवबाराजे सोडावयाला आम्हाला ते उपयोगी पडेल. कड भरल्या अवस्थेत जिजाबाई नेताजींना लागेलच बोलल्या. भिजल्या अंगाचे, भरल्या डोळ्यांचे नेताजी त्याने थरारले. घोगऱ्या सादात म्हणाले, मासाब, गडलोट करा, पर असं तोडू नका. हत्यारं तुमच्या हाती द्या. आम्ही काय मेल्या माऊलीचं दूध नाही प्यायलो. वेडा पडला म्हणून इमान नाही पडत. राजे सोडवून मगच पायदूळ घ्याय येतो आम्ही. जिजाऊन आणि बाळराजांना मुजरा करून नेताजी वळले. त्यांना पाठमोरे बघताना आपण फारच तोडून बोललो हे जाणून जिजाऊ नेहमीच्या अवबोलीत म्हणाल्या, सरलष्कर, दमछाकीचा मुक्काम 2 दिवस घेऊन तवाने व्हा. मग जे करणं असेल ते करा. जे करणे शक्य होते ते सारे नेताजींनी कडव्या इमानानं केलं. सिद्धी हिलाल संगती घेऊन ते पडत्या पावसात वेड्याचा उपराळा करावा म्हणून पन्हाळगडाच्या पायथ्याला जाऊन भिडले. पण सावध हबशांनी उपराळाचा छापा मोडून काढला. सिद्धी हिलाल कैद झाला. नेताजी पन्हाळ्याच्या पायथ्यापासून माघारा फिरले. पाऊस पडतच होता. मावळी मणे भिजत होती. मराठी मुलूख भिजत होता. उदंड दलदल दाटत होती. आता जिजाऊंचा, राजांचा, राज्याचा आणि शंभूबाळाचा साऱ्यांचा भार फक्त जगदंबेवर होता. ती जगाची अंबा, संकटांना थांबा म्हणण्याचे सामर्थ्य फक्त तिच्यातच होते. माणसे तिच्या हातातले नुसते पोत होते. जिजाबाई राजगडावरून एकच करू शकत होत्या, शास्ताखान सिद्धी जौहरला मिळणार नाही यावर नजर ठेवण्याचे काम. त्यासाठी त्यांनी चाकणचे जुने जाणते किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांना बलाऊ धाडले. फिरंगोजी राजगडावर आले. मासाहेब त्यांना निकराच्या धीराने बोलल्या, फिरंगोजी बाबा, आमच्या तर इंगळास वळंबे लागले. कोणती खबर येईल आणि कानात तापल्या शिराचा रस ओतून जाईल सांगता येत नाही. तुम्ही जुने कदीम किल्लेदार, चाकणला राहून तुम्ही शास्ताखानास आपल्या अंगावर घ्या. तसं झालं तर त्याचा मोहरा राजगडाकडं, पन्हाळाकडं वळणार नाही. बोला, तुम्हास काय वाटतं? मासाब, लई सल्पी कामदारी नेमून दिली सा. मला वाटलं पन्हाळ्याचा खोडा उकडायचा आहे. यलगाराचा मनसुबा असेल. फिरंगोजी मनचे बोलले, नाही किल्लेदार, आता पन्हाळ्यावर चाल घेणं म्हणजे हकनाक हातची माणसं गमावून बसणं आहे. आम्हास ते नाही रुचत. जिजाऊंनी फिरंगोजीची समजूत काढली. मासाहेबांचा निरोप घेऊन फिरंगोजी चाकणला जायला निघाले. त्यांना शंभूबाळांच्या लळ्याचा लगाव होता. राजे नव्हते म्हणून मुजरा धाकलं राज म्हणत फिरंगोजींनी शंभूबाळांना मुजरा घातला. धावत जवळ जाऊन फिरंगोजीच्या मांडीभोवती आपल्या हाताचा फेर टाकीत बाळराजे वर बघत म्हणाले, आम्ही तुम्हाला वेडा भरणार फिरंगोजी बाबा, नाहीतर घेऊन चला आम्हा चाकणला. त्यांचे मांडीभोवती वेढलेले हात अल्लादीने सोडवीत गंभीर झालेले फिरंगोजी स्वतःशीच बोलल्यागत बोलले, तुम्हावानी लहानपण समध्यासनी लाभलं असतं तर लई बेस झालं असतं धाकलं धनी. जिजाबाईंच्या मनचे सारे थोरपण आता ढासळू लागले. जौहरच्या वेड्याला पुरते 4.25 महिने लोटले होते. राजाने राजगडाला पाठमोरे होऊन आता बक्कळ 11 महिने मागे हटले होते. उभ्या गडावर चिंतेचा विचित्र ताण पसरला. जिजाऊंनी साऱ्यांचीच बोलणे टाकले. गडावर कोसळणाऱ्या पाऊस लोटांकडे स्वतःला हरवून बघताना त्यांना वाटू लागले की सारं आभाळ उरी फुटावं. हत्ती सोंडेनं पानधारा धो धो कोसळाव्यात. राजांची काही बरी वाईट खबर कानावर पडण्यापेक्षा हा उभा राजगड पाणलोटात विरघळून जावा. पण शंभूबाळांना समोर बघताना त्यांचे हे विचार कुठल्या कुठे धावणी घेत निघून जात होते. धाराऊने जिजाबाईंच्या देवमहालात पूजेचा सरंजाम नेहमीच्या तपकात मांडून ते देव्हाऱ्या समोरच्या पाटावर ठेवले. तिच्या शेजारी बाळराजे उभे होते.
या देव महालात आपले आबासाहेब कैक वेळा जिजाऊंच्या पायांचे दर्शन घ्यायला आलेले त्यांनी पाहिले होते. बरेच दिवस झाले आबासाहेब दिसत नाहीत. या विचाराने गोंधळलेल्या शंभूबाळाने धाराऊला विचारले, धाराऊ, वेडा कसा असतो, कुठं राहतो? धाराऊने चमकून बाळराजांच्याकडे बघितले. मला काही ठाव नाही, असलं काही बाई नगा विचारू. धाराऊ कळवळून बोलली. पूजेचा सरंजाम बयाजवार लागला आहे की नाही याचा फेर तपास घेण्यासाठी तिने पाटावरच्या तबकाकडे बघितले. नैवेद्याच्या वाटीतील गुळखड्याला काळ्या किट्ट मुंग्यांनी घेरून टाकलेले तिला दिसले. बाहेरच्या पावसाच्या पागोळ्यांनी हैराण झालेल्या मुंग्या देवमहालाच्या उभाऱ्याला आत आल्या होत्या. वाटीतील तो मुंग्यांनी घेर भरला गुळखडा बघताना धारावला कसे तरीच वाटले. पुढे होऊन साऱ्या हातांनी साऱ्या काळ्या मिट्ट मुंग्या वारून तिने तो गुळखडा उचलला आणि दुसऱ्या वाटीत ठेवला. शंभूबाळांचे बोट धरून त्यांना मासाहेबांचे दिवस दर्शन करवण्यासाठी ती जिजाबाईंच्या खासे महालात आली. तेवढ्यात खबरगीर विश्वास नानाजी येताना दिसला. त्याचा चेहरा उजळ दिसत होता. मुजरा रुजू झाला. छाती फुगवून त्याने जबानीचा मावळी घोट खुला केला. मासाब, कलच्या पुनवच्या रात्री राजे जवारच्या वेळात सलामत निसटलं. विश्वास, राजे सलामत सुटले? सांग लवकर, सारा करीना सांग. कसे कसे सुटले आमचे शिवबा राजे? कुठे आहेत? कधी येणार आमच्या सामने? सांग. जिजाबाई बैठकीवरून उठून विश्वासच्या समोर आल्या. त्यांचे डोळे थपथपलेले होते. विश्वास भरल्या उराने सांगू लागला. कलच्या पुनवच्या रात्री राजपन्हाळगडाच्या राजदिंडीनं 600 बांधलांनीशी गड उतार झालं. बांधलांनी राजासनी एका पालखीत बसून विशाळगडाच्या रोखाना अंधारात धाव घेतली. पर गनिमाला राजे निसटल्याचा साजूच लागला. जवळच्या जाबाई सिद्धी मसूद 1500 घोडदळ घेऊन बांधलांच्या पाठलागावर पडला. रातभर चिखल राडीतनं झाड जोड्यातनं बांधलांनी खांदे बदलत राजाची पालखी 14 कोसावर गजापूरच्या घोडकिंडीजवळ आणली. तवा भगाटलं होतं. खिंडीजवळ मसूदचं हबशी ऐन पिछाडला आल्याचं बघून हिडस मावळच्या बाजीप्रभू देशपांडेंनी शिबंदीच्या 2 फळ्या केल्या. एक राजांच्या संगट घेऊन त्यासनी विशाळगडाच्या वाटला लावलं. बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी दोघं 300 बांधलांनीशी घोडखिंडीचा थोपा कराय मागं राहिलं. खिंडीला भिडलेल्या हबशांबरोबर बाजी आणि बांधल 7 प्रहर पट्टा खेळलं. विशाळगडाच्या पायथ्याला आलं तर गडाला सुरव्यांचा आणि पालवणकरांचा घेर पडलेला होता. राजाने हर हर महादेव म्हणत तो घेर फोडून काढला. 2 वेळ फोडून राजे विशाळगडावर आहेत. उद्या इकडे येणार आहेत. पर काय झालं विश्वास? बोल. जिजाबाईंना विश्वासचा खुल्ला आवाज बदललेला जाणवला. पर मासाब, घोडखिंडीवर हबशांचा थोपा करताना 300 बांधल आणि बाजी आणि त्याचा धाकला भाऊ फुलाजी कामी आलं. उलट्या काळजाच्या हबशांनी साऱ्यांची प्रेत घोड्याच्या टापाखाली चिखलात रगडत खिंड पार केली. विश्वासची खबर ऐकताना मासाहेब स्वतःसाठी बेखबर झाल्या. त्यांच्या डोळ्यासमोर बाजीची मुद्रा उभी राहिली. गजापूरची घोडखिंड पिंडदान करून शांत झाली होती. बांधल धुंदळ पेटवून स्वामी कार्यावर खर्ची पडले होते. हबशी तरसांच्या डोळ्यात तांबड धूळ फेकून सह्याद्रीचा सिंह सुटला होता. गंजापूरची घोडखिंड बाजीच्या रणराजीने बाजीपूरची खिंड झाली. त्यांच्या शोभणाऱ्या नावाने बाजीपूरची खिंड झाली. बांधलांच्या अनेक जात पवित्र आत्म्यांच्या साक्षीसाठी पावनखिंड झाली. राजगडाच्या पाळी दरवाजावरची नौबत लईत दुडदुडू लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यानंतर पद्मावती माचीचे तट सरनौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकांच्या उंबरट्याजवळ आले. धावत येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिल्लगाव साथ घातली. आबासाहेब. राजे उंबरट्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जव्हरचा हत्यारबंड वेढा आम्ही सिताब फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण. सिदोजीराव हसतच राजाने उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांची पाठ हळुवार थोपटीत पुन्हा उतरविले.